आज आपण समजू मिटिगेशन ब्लॉक. मिटिगेशन ब्लॉक काय आहे? त्याच्याबद्दल आता आपण समजून घेणार आहोत. तर मिटिगेशन ब्लॉक एक असा प्राइस झोन असतो, जिथे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट मधले स्मार्ट मनी म्हणा किंवा तुमचे इन्स्टिट्यूशन्स म्हणा, हे अगोदर तिथे त्यांनी खूप मोठी एंट्री केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांना परत एकदा एंट्री करण्यासाठी आहे ना, त्याच जागेवर त्यांनी इंटरेस्टेड असतात. म्हणून मार्केट ज्यावेळेला एक मोठी मोमेंटम झाल्यानंतर परत सुद्धा यायला बघतो ना, तो फक्त आणि फक्त त्या गोष्टीसाठी, की तिथे त्यांना आणखीन ऑर्डर प्लेस करायचे असतात. तर त्याच्यामध्ये कसे की त्यांच्या जुन्या पोझिशन क्लोज करणे किंवा मॅनेज करण्यासाठी ते मिटिगेट करतात आणि त्याच्यामध्ये नवीन ऑर्डर टाकायला चालू करतात. मग त्यामध्ये जर स्ट्रॉंग रिॲक्शन आलं, तर मग ते रिव्हर्सल असू दे किंवा कंटिन्युएशन असू दे, ते तुम्हाला तिथेच पाहायला मिळेल. एकदम सोप्या भाषेत समजायचं झालं ना, तर मार्केट ज्यावेळेला स्पीडमध्ये वर्क होतं, की असं या इथं भरपूर वेळ खेळ येते, ओके. आणि अचानकच आहे ना मोठी मोमेंटम आली. तर मोठ्या मोमेंटम आल्यानंतर तो काय करतो, की परत तो या पोझिशनला यायला जातो. ओके. आणि ह्या इथं आल्यानंतर आपल्याला इथे गोष्ट पाहायला मिळते, की या इथे जो एक मिटिगेशन ब्लॉक असतो, त्या तिथं तो रिॲक्शन देतो. मग रिॲक्शन देताना कसे हे आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये कन्फर्मेशन घेतो. पण आता मी एंट्री बद्दल नाही बोलणार आहे. फक्त आपण एक एक कॉन्सेप्ट समजून घेऊ. त्याच्यानंतर आपली जशी ही पूर्ण सिरीज कंप्लीट होईल ना, त्यावेळेला आपण एंट्री मॉडेल बद्दल पण बोलणार आहे. ओके. तर ह्या इथं ज्या वेळेला येतो ना, तर छोट्या टाइम फ्रेम मध्ये इथून परत रिॲक्शन करतो आणि मोठे मोमेंटम करतो. आपण ह्याच झोनला बोलणार आहे मिटिगेशन ब्लॉक. ओके. तर मिटिगेशन ब्लॉक आणि ब्रेकर ब्लॉक मध्ये एक छोटासा फरक आहे, तो मी तुम्हाला सांगेन. पण त्याच्या अगोदर पहिलं मिटिगेशन ब्लॉकवर कॉन्सन्ट्रेट घेऊ. याच व्हिडिओमध्ये आपण ब्रेकर ब्लॉक बद्दल पण बोलणार आहे. ओके. तर आता या इथं पहा, हा मिटिगेशन ब्लॉक आहे. तर मिटिगेशन ब्लॉक ऍक्च्युली काय असतो, तर ह्या लेग मध्ये ही जी छोटीशी लेग आलेली आहे ना डाऊन ट्रेंडची, तर ह्या लेग मध्ये जो आपण एक एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक पाहायला जातो, तोच एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक ज्या वेळेला ब्रेक होतो त्यावेळेला मिटिगेशन ब्लॉक म्हणून काम करतो. हे आपण चार्टवर पण पाहूच, पण सिंपल मध्ये समजून घ्या. प्रत्येक लेग मध्ये ज्या वेळेला मार्केट खाली येतं त्यावेळेला आणि ब्रेक करतं प्रिव्हियस हायला, त्यावेळेला मार्केट काय करतो, परत एकदा ह्या इथेच टॅप करतो आणि वरती जायला बघतो. यालाच आपण काय म्हणतो, मिटिगेशन ब्लॉक. ओके. तर मिटिगेशन ब्लॉक हे प्रत्येक वेळेला या इथंच येतील असे नाही. कधी कधी ह्या इथे जर समजा मार्केटनं अशी गॅप सोडलेला आहे, ओके, या इथे मिटिगेट झालेलं नाही आहे, जर आपण असं पाहिलं तर मार्केटनं या एरियामध्ये मिटिगेट केला नव्हता, ओके, या इथूनच तो फिरून वर गेला, तर त्यावेळेला मात्र आपल्याला ही स्ट्रॉंग लिक्विडिटी म्हणून पाहिजे झाली. ओके. ही लिक्विडिटी आहे. मार्केट ज्या वेळेला येणार इथे एखादा स्ट्रक्चर असे बनवेल, लिक्विडिटी उचलेल आणि त्याच्यानंतरच मार्केट अप साईडला जाईल. म्हणजे काय, तर मार्केटमध्ये जोपर्यंत लिक्विडिटी दिसत नाही तोपर्यंत कुठलीही आपण सिनारिओ क्लिअर करायची नाही. आणि हेच असे छोटे छोटेसे म्हणजे एक प्रकारे मायनर गोष्टी आहेत, पण मेजरली वर्क करतात. मोस्टली लोक असे म्हणणार की ज्यावेळेला आपण मिटिगेशन ब्लॉक क्लिअर झाला आणि तुम्ही बघताना असं दिसणार की नाही, ह्या पॉइंटला त्या मार्केटने इथं टॅपच केला नव्हता, पण इथे टॅप केलाय तर तो अप ट्रेंड मध्ये जाईल. नाही, तर ही एक लिक्विडिटी त्यांनी सोडलेली आहे, तर ह्या इथे तो येऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम छोट्या टाइम फ्रेमला अलाइनमेंटचा एक आहे, तो आपण एकतर डेली बायसचा आपण स्पेशली व्हिडिओ बनवणार आहे. डेली बायस मध्ये तुम्हाला हे सगळे स्ट्रक्चर कसे वापरायचे याच्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवणार, पण त्याच्या अगोदर पहिलं बेसिक क्लिअर करायचं आहे, म्हणून मी आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवा लागलोय. ओके. तर आता ह्या गोष्टींबद्दल आपण चार्टवर पाहू. ओके. तर या इथं पहा, मार्केट डाऊन ट्रेंड करत येत आहे. ओके. तर प्रत्येक वेळेला मार्केटला काय पाहिजे, एखादा कुठला तरी, आता इथे पहा मार्केट मधल्या मोमेंटम, हा लो केला, हाय, हा इंटरनल लो आहे. ओके. इंटरनल साठी आता आपण बोलणार नाही, इंटरनल एक्सटर्नल आपण मार्केट स्ट्रक्चर मध्ये पाहूया. त्यानंतर मार्केटने काय केला, हा लो केला, तर त्याच्यानंतर मार्केट परत पुन्हा एकदा इथं वरती आलेलं आहे
आणि त्याच्यानंतर परत डाऊन ट्रेंड साठी गेलेलं. ओके, तर ह्या इथं तुम्ही नीट पाहिला ना, तर हा जो ऑर्डर ब्लॉक होता, ज्यांनी ऑर्डर ब्लॉक ज्यांना समजत नाही अजून त्यांनी आपले प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पाहू शकताय. तर हाच एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक ज्या वेळेला ब्रेक होतो त्याच वेळेला हा मिटिगेशन ब्लॉक म्हणून काम करतो. ओके, तर हा झाला आपला मिटिगेशन ब्लॉक. ओके, मार्केट इथे टॅप केलं, खाली आलं, तर त्याच्यानंतर आपण या इथं काय करणार आहे, पुन्हा एकदा आपण इथं मार्क करणार आणि हे सारखं तुम्हाला करायचंच आहे की हा आहे आपला काय ऑर्डर ब्लॉक जो एक्स्ट्रीम इथून वर उचलल्यानंतर. तर ह्या इथं आपल्याला काय पाहिजे, ह्या ऑर्डर ब्लॉकला तोडला पाहिजे. तर तो काय होतो, इथे तुटलेला आहे, तर हा झाला आपला मिटिगेशन ब्लॉक. पुन्हा एकदा मार्केटने इथं टॅप केलं, खाली गेलं. ओके, तर त्याच्यानंतर या इथं पण पाहिलं ना, तर या इथं पण एक ऑर्डर ब्लॉक आहे. ओके, हा ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे, त्याच्याबद्दल पण मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. मार्केट इथे रिस्पेक्ट केलं आणि त्यानंतर काय केलं, तोडल्यानंतर काय करणार, तो मिटिगेशन ब्लॉक म्हणून वर्क करणार. ओके, सेम तशीच गोष्ट या इथं पण एक ऑर्डर ब्लॉक आहे जो एक्स्ट्रीम म्हणणार आपण. त्याला इथं काय केलं, रिस्पेक्ट केला आणि याने ब्रेक केला. ओके, ब्रेक केल्यानंतर त्याने काय केलंय पहा, आतमध्ये आला, या बेस मधनं परत तोडलाय तो आणि परत काय केलाय, मिटिगेशन ब्लॉक मधूनच त्याने ड्रॉप केलं. तर मला हा व्हिडिओ खूप मोठा नाही करायचा आहे, आपल्याला अजून ब्रेकर ब्लॉक समजून घ्यायचा आहे. पण सेम सिनेरिओ तुम्ही बुलिश स्ट्रक्चर मध्ये पण पाहू शकता मिटिगेशन ब्लॉक साठी, जसं आता आपण बेरिश स्ट्रक्चर साठी पाहिला. ओके, चला, तर आता आपण समजून घेऊ ब्रेकर ब्लॉक. जसं मिटिगेशन ब्लॉक आहे तशाच पद्धतीने आपण ब्रेकर ब्लॉक पण असतो, पण त्याच्यामध्ये एकच सगळ्यात मोठा फरक आहे, ब्रेकर ब्लॉक हा नेहमी टॉपला किंवा बॉटमला पाहिला जातो, तो ट्रेंड मध्ये नाही पाहत. आणि मिटिगेशन ब्लॉक नेहमी आपण ट्रेंड मध्ये पाहिला जातो. म्हणजे कसं आहे की ज्या वेळेला मार्केटचे अप ट्रेंड चालू आहे, ओके, तर त्यावेळेला तो काय करणार आहे, लो करणार आहे. ओके, हाय केला, परत लो केला, परत हाय केला. तर ह्या इथल्या हायला ज्यावेळेला तो टॅप करायला येतो त्यावेळेला आपण काय म्हणतो की मिटिगेशन ब्लॉकला टॅप केला, त्यानंतर परत त्याने हाय ब्रेक केला. पुन्हा एकदा तो प्रिव्हियस आल्यानंतर काय करणार आहे, आपण मिटिगेशन ब्लॉकला टॅप झाला तर आपण एंट्री प्लॅन करणार आहे हा हाय टार्गेट करून. ओके, तर याला पण म्हणतो काय, या ट्रेंड मध्ये मार्केट काय करतंय की मिटिगेशन ब्लॉकला टॅप करून चालतं. म्हणजे इथे जेवढे आपल्याला ब्लॉक दिसणार आहेत हे काय मिटिगेशन ब्लॉक आहेत. आणि ज्या वेळेला म्हणजे मिटिगेशन ब्लॉक म्हणजे काय, तर तो लो प्रोटेक्ट करतो आणि हायला रिस्पेक्ट करायला चालू करतो. ओके, पण या इथे काय होतं की या इथे तो लोला फेल केला, म्हणजे प्रोटेक्ट नाही केला. तर या इथे काय झालंय, हा लो ब्रेक झालाय म्हणजे काय झाली, हाय साईडची लिक्विडिटी घेतलेली आहे. ओके, आता तो काय करतोय, लो साईडला ब्रेक केलाय, म्हणजे इथे काय होणार आहे, या इथं जो एक्स्ट्रीम आपला ऑर्डर ब्लॉक होता बुलिश साठीचा, तो आता इथे काम काय करणार आहे, बिरिश साठी एक मिटिगेशन ब्लॉक सारखाच काम करणार आहे. तर ह्या इथे जो मिटिगेशन ब्लॉक म्हणून तुम्ही मार्क करणार त्यालाच आपण बोलतो ब्रेकर ब्लॉक. ओके, फक्त फरक समजून घ्या, ट्रेंड मध्ये जेवढे पण आपण पाहतो ते असतात काय, मिटिगेशन ब्लॉक. ओके, मिटिगेशन ब्लॉकचे मी कलर चेंज करतो. ओके, ट्रेंड मध्ये जे असतात ते काय असतात, मिटिगेशन ब्लॉक असतात. आणि ज्या वेळेला एखादी लिक्विडिटी स्वीप होते हा आणि त्याच्यानंतर लो तोडला जातो, तर ह्या इथे जो काम करतो तो ब्रेकर ब्लॉक म्हणून करतो. म्हणजे काय त्याला चार्टच्या टॉपला आता तुम्ही ब्रेकर ब्लॉकला बघू शकता, लिक्विडिटी स्वीप करून तो जातो त्यावेळेला. तर सेम गोष्ट तुम्हाला आता इथनं कंटिन्युएशन मध्ये ती दिसणार. इथून काय केला, मिटिगेशन ब्लॉकला टॅप केला, खाली गेला, परत एकदा मिटिगेशन ब्लॉकला टॅप केला, खाली गेला. आता ह्या इथं ज्या वेळेला पुन्हा एकदा हा तोडला जातो, ओके, तर त्याला आपण काय म्हणणार की याने ब्रेक केला, म्हणजे काय झालं, स्ट्रक्चर शिफ्ट केला. तर स्ट्रक्चर शिफ्ट बद्दल आपण मार्केट स्ट्रक्चर ज्या वेळेला शिकणार आहोत त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. ते सुद्धा अशाच सोप्या पद्धतीने मी समजावून सांगेन तुम्हाला. तर ह्या इथं टॅप करून ज्या वेळेला तो हाय ब्रेक केला ना, त्यावेळेला आपण म्हणणार काय याला, की याने इथं काय केला, ब्रेकर ब्लॉक केला. ओके, ब्रेकर ब्लॉक इथे मार्क होतो आणि या इथे तुमचे काय मार्क होणार आहे, जेवढे पण असतील ते तुमचे मिटिगेशन ब्लॉक.
सिंपल आहे, पण समजून घ्या कॉन्सेप्टला, खूप फायदा होईल तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही नीट पहा, मार्केट ज्या वेळेला ट्रेंडमध्ये असतो त्यावेळेला मिटिगेशन ब्लॉक आहे, आणि ज्या वेळेला ट्रेंड चेंज होते त्यावेळेला ब्रेकर ब्लॉक काम करतो. ब्रेकर ब्लॉकला या इथे कुठेही पाहायचं नाही. ज्यावेळेला हे एकाच फक्त आपण सिंगल टाइम फ्रेमवर बघतोय, याच्यामध्ये ब्रेकर ब्लॉकला टॉपला किंवा बॉटमला पाहिला जातो. ओके, तर ह्याचे आता आपण चार्टवर पाहू कशा पद्धतीनं आपल्याला ब्रेकर ब्लॉक आयडेंटिफाय करायला मिळतील. ओके, तर या पॉइंटमध्ये आपल्याला काय दिसतो, लो ब्रेक, हाय प्रोटेक्ट, लो ब्रेक, ओके, हाय प्रोटेक्ट. त्यानंतर याच्यानंतर ह्यो हाय ब्रेक झाला, तर ह्यो आपला काय झाला, हा आपला काय झाला, एक मिटिगेशन ब्लॉक पण होता, आणि त्यानं काय केलं, हाय ब्रेक केला ना, तर या इथं आपला काय झाला, तो ब्रेकर ब्लॉक झाला. रिझन काय असणार आहे, त्यानं प्रिव्हियस लिक्विडिटी उचलली. ओके, तर ही मार्केट ब्रेक केल्यानंतर तिथे स्टॅप करून वर जातो. ओके, तर ही ऍक्च्युअली गोष्ट पुढेपर्यंत पाहूया काय केलंय त्याने. ओके, ही मोठ्या मोमेंटम नंतर ज्या वेळेला तो खाली आला त्यावेळेला काय केलंय, ब्रेकर ब्लॉकलाच रिस्पेक्ट केलाय. ब्रेकर ब्लॉकचा आपला कलर रेड होता, रेड करूया. ओके ओके, आलं लक्षात. तर हीच गोष्ट आता या स्ट्रक्चर मध्ये पण बघू, जिथं आपल्या ह्या ब्रेकर ब्लॉकला आल्यानंतर आपण परत एकदा कन्फर्मेशन घेत असतो ना, त्यात सुद्धा आपण पाहूया. याने काय केला, या लोला ब्रेक केला होता, पण त्याच्यानंतर काय झालं, या हायला ब्रेक केला ना त्याने, म्हणजे स्विंग ब्रेक झाल्यानंतर आपण याला काय म्हणतो, हा काय झाला आपला, हा आपला झाला पूर्णपणे ही पूर्ण लेग. ऍक्च्युली आपण मी बघतोय, पण त्याच्यामध्ये तुम्ही बघायचे एवढाच एरिया पहिला का, तर मी हे या इथे काय झालंय, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक आहे ना, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक आपला काय होतो, ब्रेकर ब्लॉक म्हणून काम करतो. तर या इथे काय झाला, ब्रेकर ब्लॉकला टॅप आणि वरती गेला. तर या इथे आपण काही गोष्टी इंटरनली पण बघणार आहे. फक्त आपल्याला ब्रेकर ब्लॉक हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, तुम्ही बाकी कोणतेही कॉन्सेप्ट समजून घ्या. आता या इथे पहा, तुम्ही नीट पाहिलं तर इथे काय कन्सोलिडेशन चालू आहे. ओके, तर कन्सोलिडेशन चालू आहे म्हणून आपल्याला काही अडचण नाही, आपल्याला फक्त एकच गोष्ट बघायची आहे, एक स्विंग जो स्वीप झालाय, ओके, आणि त्याच्यानंतर त्याने दुसऱ्या स्विंगला ब्रेक केलाय. कुठे केलाय बा, या इथे ब्रेक केलाय. तर आपल्या इथं काय होणार आहे आता, ही ऍक्च्युली ही एकच सिंगल कॅन्डल. ओके, याच्यामध्ये हे सगळे इंटरनल आहे. ओके, याला मी फिल्टर करायचं झालं तर मी या शॅडो पर्यंत पण येतो, पण आता सध्याला मी असं नाही सांगणार आहे, कारण का, तर ही गोष्ट तुम्हाला पहिलं क्लिअर होऊ दे, त्याच्यानंतर आपले पुढचे जसे टॉपिक जातील त्यावेळेला आपण काय करणार आहे, या गोष्टी बघणार आहे. तर ऍक्च्युली आता आपला झाला हा ब्रेकर ब्लॉक का, इथे लिक्विडिटी ही स्वीप केली आणि त्याच्यानंतर लोक जो प्रोटेक्ट होत होता तो ब्रेक झाला. ओके, तर या इथं काय झालंय बघा, मार्केट इथं आलं आणि याच्यानंतर पुन्हा त्यानं काय केलं, मार्केटने इथं पुन्हा स्ट्रक्चर चेंज केलं. ओके, तर या इथं पण आपण स्ट्रक्चर चेंज करताना पाहूया. चला, या इथं तुम्हाला क्लिअर दिसतं पहा, यानं काय केलं, हा स्विंग पॉइंट उचललेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्यानं कुठला हा लो ब्रेक केलेलाच आहे. ओके, तर मी इथं काय करणार, या दोन कन्सिक्युटिव्ह कॅन्डल म्हणजे माझे काय असणार आहे, ब्रेकर ब्लॉक. मार्केट ब्रेकर ब्लॉकला टॅप केलं, खाली गेलं, तर त्याच्यानंतर ही जी कॅन्डल आहे याला मी काय म्हणणार, की मिटिगेशन ब्लॉक. मार्केटनं मिटिगेशन ब्लॉकला पण रिस्पेक्ट करून खाली गेलेलं आहे. त्यानंतर ह्या इथं काय झालंय, ह्या इथला आपला एरिया काय असणार आहे, मिटिगेशन ब्लॉक. मार्केटनं परत इथे मिटिगेशन ब्लॉकला टॅप केले ह्या कॅन्डलमध्ये. ओके, सेम तुमचे मिटिगेशन ब्लॉक कंटिन्यू, म्हणजे काय, आपण चार्टच्या टॉपला काय पाहिला, या इथे ब्रेकर पाहिला. तर त्याच्यानंतर जोपर्यंत आता आपल्याला नवीन ब्रेकर खालून दिसत नाही तोपर्यंत आपण बाईंगचा विचार करायचा नाही. ओके, आता इथं काय मार्केट कंटिन्युएशन मध्ये चालू आहे, ठीक आहे, नेक्स्ट तुम्हाला दिसत जातीलच, फक्त एवढेच पाहायचं आहे. आता ह्या इथे जर मला पाहायचंच झालं तर इथं मी काय करणार, ही लिक्विडिटी स्वीप तर आहे. ओके, आणि हा हाय त्याने प्रोटेक्ट करत आला होता ना, तर ह्यो हाय ब्रेक होणं मला पहिला गरजेचं आहे, ते पण असे छोट्या कॅन्डलनी नाही, स्ट्रॉंग मोमेंटम दिसली पाहिजे. त्याच्यानंतर ह्या जेवढ्या पण कन्सिक्युटिव्ह कॅन्डल आहेत मी यांना काय करणार, एक ब्रेकर ब्लॉक म्हणून मार्क करणार, आणि मी इथं रिॲक्शन ज्यावेळेला ब्रेक होतं त्यावेळेला इथं रिॲक्शन पाहायची वाट बघणार, म्हणजे रिॲक्शन होण्याची वाट बघणार. ओके, आपल्याला इथं ब्रेक होणं गरजेचं आहे, तर हा आपला काय होणार आहे, ब्रेकर ब्लॉक होणार आहे, नाहीतर हा ब्रेकर ब्लॉक नाही आहे.
चला, मला आशा आहे की तुम्हाला मिटिगेशन ब्लॉक आणि ब्रेकर ब्लॉक मध्ये समजलं असेल. जर नाही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी पुन्हा एकदा व्हिडिओ याचा बनवेन. ओके. हे फक्त कॉन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला बघायचं आहे. तुम्हाला आज मी मिटिगेशन ब्लॉक आणि ब्रेकर ब्लॉक बद्दल बोललेलं आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या. ऑर्डर ब्लॉक, मिटिगेशन ब्लॉक, ब्रेकर ब्लॉक, एफव्हीजी, रिक्लेम्ड ब्लॉक, हे जेवढे पण ब्लॉक आहेत यांना आपण यूज करायचा आहे. ह्यांच्यावर ट्रेड डायरेक्ट नाही एक्झिक्यूट करायचे. ट्रेडिंग कसं करायचं आहे त्याच्याबद्दल मी जसे जसे आपले हे कंप्लीट होईल, गाईड कंप्लीट होईल, त्याच्यानंतर मी एंट्री बद्दल बोलणार आहे. ओके. धन्यवाद. हॅलो.